ह्या वालाच्या शेंगांची रेसिपी ना मी नाशिकला माझ्या माहेरी कधी खाल्ली नव्हती. आमच्याकडे नाशिकला वेगळ्या प्रकारे भाजी बनते. ही भाजी मी माझ्या सासरी शिकले. तर करायचं काय आहे, शेंगा छान-छान सोलून त्याला तेलामध्ये हळद मिठाची फोडणी करून वाफवायला ठेवायच्या. मस्तपैकी एक वाफ भरली, की आपल्याला एका बाजूला ठेवायचा आहे तवा. तव्यावरती सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. मिरच्या, शेंगदाणे, थोडंसं खोबरं. जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल दाणे लावून भाजी खाल्ल्याने, तर तुम्ही नक्कीच खोबऱ्याचा वापर करा. तोपर्यंत एका बाजूला आपली वाफही भरली जाते. मग नंतर वाटण करायचं आहे. अद्रक, लसूण, मिरच्या, खोबरं आणि कोथिंबिरीचं. ते वाटण करून झाल्यानंतर ते तेलामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी करून पुन्हा तुम्हाला हा मसाला त्यामध्ये परतवायला टाकायचा आहे. मसाल्याने छानसं तेल सोडलं, की त्यामध्ये आपण टाकणार आहोत वाफवलेल्या वालाच्या शेंगा. आता ह्या शेंगांना छानसं पुन्हा 2 मिनिटं परतू द्यायचं आहे. जेव्हा पुन्हा एकदा तेल सुटेल भाजीला, त्यानंतर आपण टाकणार आहोत गरम पाणी आणि मग काय झटपट, पटापट ही भाजी तुम्ही ताटामध्ये, वाटीमध्ये, भाकरीसोबत, पोळीसोबत, नवऱ्याला डब्यात, मुलांना घरी जेवायला तुम्ही देऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. झटपट, पटापट.